मग मॅम सांगतील तेव्हा किमान आरशासमोर तरी जा, असं काहीतरी करा. नाहीतर चालेल. फोनच्या स्क्रीन मध्ये सुद्धा तुम्ही तुमचा कॅमेरा ऑन करू शकता आणि बघू शकता. पण त्याच्याने मॅम ते हे नाही होत ना, आय हा, कॉन्टॅक्ट. ऍक्च्युली आय कॉन्टॅक्ट नाही होत. हम्म. ठीक आहे, बघा तुम्हाला वेळ आहे, एक सेकंद तुम्ही मिरर घेऊन या. हा. माझ्याकडे पण काय असा हँड मिरर नाहीये, सो मी उठून ड्रेसिंग टेबलच्या समोर जाणार आहे. हम्म. जादुई आरसा. चला सुरू करूया आपण. मी माझा मिरर आणलेला आहे आता. अँड आय हॅव व्हेरी ब्युटिफुल मिरर. डॅडी. अच्छा. हा, कुठून घेतलाय मॅम तुम्ही तो मिरर? राजन सरांच्या त्या आहे ना, ग्रॅटिट्यूड कार्ड्स मध्ये आहे. ओके. आय एम द बेस्ट. अच्छा. ओके. सो विल स्टार्ट टुडेज लेसन. आजचा लेसन खूप छान आहे, पण त्याआधी थोडंसं कालच्या लेसन बद्दल आताच ऑलरेडी प्राजक्तानी भरपूर छान आपल्याला सांगितलं समजून. इवन दो आपल्याकडून खूप छानशी अशी प्रॅक्टिस पण करून घेतलेली आहे, पण स्टील मला असं वाटतं की कालच्या लेसन मध्ये काय असं होतं, कोण कोण काय काय शिकलं आहे, जस्ट एक छोटंसं मला एक एक सेंटेन्स सांगा ना, की म्हणजे खरंच तुम्ही काय शिकलात, किंवा कालचं लेसन तुम्ही वाचला तर तुम्हाला कसं वाटलं. हम्म. तुम्ही चुका लिहत असताना तुम्हाला गिल्ट झालं, की तुम्हाला खरंच हलकं वाटत आहे. म्हणजे मला तरी असं वाटतंय की मी जस्ट आता दोनच माझे इन्सिडेंट लिहिले, आणि तेवढ्या एक 5-10 मिनिटांमध्ये मला खूप असं म्हणजे छान वाटत आहे ते लिहून. मला हलकं वाटत. फील होत आहे. हो, मनातून खूप हलकं होतं. आपल्या चुका आपण स्वीकारून त्या पुढे हे केलं की मनातून खूप हलकं वाटतं मॅम. येस येस, ऍक्च्युली. सो आपण आपल्या लाईफसाठी स्वतः रिस्पॉन्सिबल असतो. आणि जेव्हा आपल्याला कळतं ना, आणि आपण म्हणजे आपल्या आचरणात आणतो ते, जेव्हा तुम्ही खरंच आपल्या कुठल्याही चुकीची जेव्हा जबाबदारी घेता ना, तेव्हा खरं म्हणजे ती तुमची जर्नी सुरू झाली आहे. आतापर्यंत जे तुमचे जे 26 लेसन होते, हे एक एक्सरसाइज होती तुम्हाला दिलेली, पास्ट प्रेझेंट जो जी तुमचं फ्युचरसाठी जी होती. रोंडाबांनी तुम्हाला आता या 27व्या लेसनवर जे आणलं आहे, इथे खरी तुमची आता जर्नी सुरू झाली, आणि इथून खरी तुमची जादूची प्रॅक्टिस सुरू होणार आहे. बरोबर आहे. आणि मॅजिक बुक खरं इथून सुरू झालेली आहे आपली. कारण आपण याच्या आधी काय होतं, आपलं एक सर्कल चालवत होतो, जसं जे पेराल ते उगवेल. म्हणजे आपण जर इथे कुठेतरी गडबड सुरू केली तर गडबड गडबड होणार, खुशी असेल तर खुशी खुशीचा सर्कल येत होता. म्हणजे जे काही आहे माझ्या आयुष्यात, जर आज अशी परिस्थिती आहे की मी स्टेबल आहे, किंवा मी फायनान्शियली खूप छान आहे, माझे रिलेशन खूप छान आहे, इट मीन्स दॅट मी ते अट्रॅक्ट केले. म्हणजे मी माझ्या जीवनात स्वतःहून ते हे प्लान करते, मी क्रिएट केले ते माझ्या वागण्यातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या कृतज्ञतेतून. म्हणजे जे तुम्ही कराल तेच तुम्हाला मिळेल. जर तुम्ही घृणा 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 असं पुन्हाही बद्दल, तर तुम्हाला तेच बाहेरून मिळणार आहे, तोच सर्कल चालेल. जसं एक जॉईंट व्हील असतं ना, सेम थिंग तशी सुरू राहणार आहे तुमची. बरोबर आहे. सो आता आपल्याला इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे की येस, मी माझ्या चुकांसाठी जबाबदार आहे. जे काही माझ्या लाईफमध्ये आहे ती माझ्या चुकांमुळे झालंय. तिथे गिल्ट न होता मला ती चुकी सुधारून मला दुसऱ्यांना ब्लेम नाही करायचं आहे, की याने केलं, त्यांनी केलं, त्यांनी केलं. दुसरं कोणीच काही करत नसतो, आपण सगळं करत असतो. ठीक आहे. सो हा होता आपल्याला कालचा लेसन होता. आणि आजचा लेसन जो आहे तो आहे मॅजिक मिरर. बरोबर आहे. आता मॅजिक मिरर मध्ये ह्या ज्या तुम्हाला दिसतो आहे मिरर, याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय बघा. थोडस हे कर. इथे काय दिसतोय, एक लॅम्प दिसतोय तुम्हाला. हम्म. येस. आणि लॅम्पच्या सोबत हा एक दिसतात. मिरर आहे. मिररच्या समोर दोन हिल्स ठेवलेल्या आहे, पेन्सिल.
आणि एक आहे ब्लॅक कलरची, एक आहे व्हाईट कलरची. इथे एक बॅग पण आहे. बरोबर आहे. तर याच्यावरून तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय आहे हे? ह्या हिल्स का ठेवल्या असतील इथे? एक एक काळी आहे आणि एक पांढरी आहे. काळं म्हणजे काय? तर हा अंधकार आहे. अंधकार, निगेटिव्हिटी. या अंधकारातच आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. हा जो अंधकार आहे हा आपल्याला आपल्या आयुष्यातून दूर करायचा आहे. बरोबर आहे. आणि याच्यात जेव्हा जे आपण काम करतो, आता आपण आपल्या याच्यात काम करायला शिकलो आहे. याच्यात काम करत 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 आता आपण कुठे चाललो आहे? या प्रकाशाच्या दिशेने जातोय. आणि आपल्याला आपलं लाईफ जेव्हा आपण या जर्नीमध्ये जातो तेव्हा आपल्याला आपलं पाऊल असं फुकून फुकून टाकायचं, म्हणजे टोकावर जसं चालतो कसं बॅलन्स करून चालतो. समजा ही हिल जर कोणी घातली तर तो असा फटाफटा फटाफटा चालून कुठे जाईल का? नाही. त्याला हळूहळू पावलं टाकून तो चालेल. तसंच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अशीच हळूहळू पावलं टाकायची जेव्हा आपण या जर्नीमध्ये आहोत. ही जर्नी आपल्याला कम्प्लीट करायची. सो दिस इज द meaning ऑफ दिस पेज. सो मूव्ह. 27वा दिवस. जादूचा आरसा. आपल्या मनातील भावनांप्रमाणे वस्तूंचे स्वरूप बदलते आणि म्हणूनच त्यांच्यातली जादू आणि सौंदर्य जेव्हा आपल्याला दिसते तेव्हा ती जादू आणि सौंदर्य खरं तर आपल्यातच असते. खलील जिब्रान, 1883 ते 1931, कवी आणि कलाकार. येस. भावना ज्या आहे त्या विचारांमुळे येतात. बरोबर आहे. म्हणजे भावना कशा बदलतात? सपोज लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये नवरा बायकोचं जे रिलेशन असतं ते अगदी असं म्हणजे असं खूप छान असतं. आणि काही दिवसानंतर जो नवरा मला कसला लग्नानंतर आवाज येतोय? रोमॅन्टिक, माझा हिरो, माझा राजा जो होता, तो नंतर एकदम कुठेतरी मला असं एकदम वाईट मनुष्य किंवा कुठेतरी त्याच्या काही काही गोष्टींमुळे मग असं आपली भावना चेंज होतात. म्हणजे जो पती देव होता तो आपल्याला राक्षस वाटतो. म्हणजे शैतान. आणि जे कोणाला गर्लफ्रेंड असते ती खूप छान वाटते, तो तिचा बॉय म्हणजे त्याला ती गर्लफ्रेंड म्हणजे असं वाटते की अरे काय आहे. तर ह्या अशा भावनांमुळे माझं आपलं त्या म्हणजे स्वरूप बदलत राहतं. आपल्या मनातली भावना, तुमच्या मनात जशी भावना असेल प्रेमाची, त्याप्रमाणे तो व्यक्तीचं आपल्याला स्वरूप दिसेल. आता तुमची भावना बदलली म्हणजे त्याचं स्वरूपही बदलेल. सो म्हणूनच त्याच्यातली जादू आणि सौंदर्य आपल्याला दिसते. आणि तेव्हा आपण जादू आणि सौंदर्यात खरं तर काय आहे ते थोडस झूम आउट कर. हम्म सौंदर्य खरं तर आपल्यातच आहे. आपल्यातच असते. ऍक्च्युली हा, एव्हरीथिंग इनसाइड यू, म्हणजे माझ्या आतमध्ये जे आहे ते मला बाहेर दिसणार आहे. बरोबर आहे. माझ्या आतमध्ये मला समोरच्याबद्दल खूप काही छान छान दिसत आहे. म्हणजे मी जर स्वतःला जर मी चांगलं म्हणती आहे म्हणजेच मला दुसऱ्यांमध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी दिसतील. आणि मी स्वतःसाठीच जर ग्रेटफुल नाही, मी स्वतःच्याच याच्यासाठी जर मला वाईट दिसेल, माझ्या मनातच वाईट भावना असल्या तर मला सगळं वाईटच दिसणार आहे. सो आपल्या मनातील भावनापर्यंत भावनांसारखंच आपल्याला त्या वस्तूचं स्वरूप दिसत असतं. म्हणूनच आज आपल्याला आपल्या भावना चेंज करायचं आहे. आपल्यामधलं सौंदर्य शोधायचं आहे. आपल्यामध्येच खरं तर सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये. कारण आपल्याला कोणी जन्म घातलेला आहे? परमेश्वराने घातलाय. बरोबर आहे. आणि आज आपल्याला जर परमेश्वराने घातलेलं आहे म्हणजे आपण परमेश्वराचा अंश आहोत. तर त्याने आपल्याला खूप सुंदर बनवलंय. परंतु काहीतरी कुणीतरी आपल्याला लहानपणी म्हटलं आणि आपण ती गोष्ट कॅरी करत करत स्वतःला ब्लेम करणे आणि गिल्टमध्ये जाणे, स्वतःला त्रास करून घेणे, ह्यामुळे आपण आपला स्वतःला त्रास दिला आहे. आणि तसंच मग आपल्याला पुढचं जगही तसंच दिसत आलं. तसंच सेम सेम गोष्टी आपल्यासोबत घडत घडत येतात. तो आपल्यातली आज आपल्याला जादू तुमच्या आतमध्ये आपल्याला बघायचं. आता आतमध्ये तर आपण झाकून बघू शकत नाही. आपलं प्रतिबिंब, आपली सावली. बरोबर आहे. तर आतमध्ये आता कसं झाकायचं आणि कसं बघायचं आपल्या आतमध्ये ते आपण या आजच्या धड्यातून शिकणार आहोत. की तुम्हाला तुमच्या आतमधली जादू, तुमच्या स्वतःमध्ये काय आहे, तुमचं खरं सौंदर्य, हे आपल्याला आज या धड्यातून मिळणार आहे. तुमचं उर्वरित आयुष्य तुम्हाला पाहिजे तसं घडवण्यासाठी बाह्य जगात तुम्ही तुम्ही हकनाक धावपळ करत राहता.
एकामागून एक प्रश्न तुमचा पाठलाग करतात आणि तुम्ही त्या प्रश्नांमध्ये गुंतून पडता. परिस्थितीबद्दल, इतर माणसांबद्दल तक्रारी करत राहता आणि त्यामुळे आयुष्य समरसून जगायचं राहून जातं आणि बघितलेली स्वप्नही पूर्ण होत नाही. जगण्याचा हा एक मार्ग असू शकतो, पण जेव्हा कृतज्ञतेला तुम्ही तुमची जीवन पद्धती बनवता, तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या जगातील प्रत्येक गोष्ट बदलून जाते. अगदी सहजपणे तुमच्यात बदल झाल्यामुळे तुमच्या आजूबाजूचं जगही जादूने बदलून जातं. तुमच्यात बदल झाल्याने तुम्ही तुमच्याकडे आकर्षित होणाऱ्या गोष्टींमध्येही बदल घडवून आणता. हम्म. सो आपल्याला जे आहे आता एखादी नदी आहे ती आपल्या प्रवाहाने वाहत आहे वाहत आहे वाहत आहे वाहत आहे. सो नदीच्या प्रवाहाने जर आपण वाहलो तर आपण सहज आपल्या जशी नदी आपल्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचते, समुद्राशी जाऊन मिळते, तिला तिचं ध्येय साध्य होतं. तसंच जेव्हा आपण नदीच्या प्रवाहाने वाहू 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 तर आपल्याला आपलं ध्येय मिळेल. पण आपण जर एक विचार करा की एखादी नदीत वाहणारी एखादी मासोळी आहे, ती जर सरळ नदीच्या प्रवाहानं जाता उलट्या दिशेने गेली, नदीचा फ्लो आहे इकडे आणि ती जात आहे या साईडला, तर काय होणार? तिला स्ट्रगल करावं लागेल. मग हेच आहे आपण की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याच्या फ्लो मध्ये न जाता काहीतरी उलट्या दिशेमध्ये जातो आणि मग आपल्या आयुष्यामध्ये असे सरकमस्टन्सेस, असे त्रास, असे जे जे काही चॅलेंजेस येतात ते यामुळे येतात. सो आपण आपल्या दिशेने कसं जायचं, बरोबर आहे? आपलं आयुष्य आपण घडवण्यासाठी म्हणजे आपल्याला आपलं आयुष्य आपणच घडवत आहोत. मग मला माझं आयुष्य घडवायचं आहे तर मला कुठली दिशा पाहिजे? मला कुठल्या दिशेच्या फ्लोनी जाय म्हणजे कुठल्या दिशेने जायचंय? मी जर माझा फ्लो उलटा करेल तर नॅचरली माझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे मला चॅलेंजेस येतील. मी जर तू बरोबर त्या फ्लो मध्ये गेली तर मी व्यवस्थित आहे. जसं एखाद्या मुलाला काहीतरी तो काम करतो आणि त्याच्यासाठी त्याची आई रागवते, हे नको करू, असं करतो, असं म्हणजे खूप आपण त्या मुलाला रागवतो. सेम तसंच आहे की परमपिता परमेश्वर आपल्याला सांगतात की तू हे नाही, हे तुझ्यासाठी योग्य नाही, हे करू नको. तो आपल्याला रागवतो, आपल्याला सांगतो तो की तुम्ही कुठल्या दिशेने जा, तुम्ही जे करत आहात ते खरं म्हणजे चांगलं आहे की वाईट आहे. आणि हे करत असताना तुमच्यामध्ये काही काही चॅलेंजेस येतात, बरोबर आहे? एकच मिनिट मॅम. हम्म. सो आपलं आयुष्य म्हणजे आपण ज्या डायरेक्शनने जायचं आहे त्या डायरेक्शनने गेलं तर नक्कीच ती एक छानशी जर्नी होईल, एक सुंदर जर्नी. बरोबर आहे. आपलं आयुष्य आपल्याला घडवायचं आहे. बाह्य जगामध्ये तुम्ही उगाच धडपड करत राहा, एकामागून एक गोष्टींचा पाठलाग करत. वाचू का मॅम पुढे? नाही, मी सांगते, समजा खूप इको झाला होता ना म्हणून मी थांबले. ओके. आता स्क्रीन दिसते ना तुम्हाला? हो हो, दिसते. हा. थँक्यू सो मच. येस. सो आपलं आयुष्य तुम्हाला जसं पाहिजे तसं म्हणजे घडवण्यासाठी आपण उगाच बाह्य जगात म्हणजे कोणी काही म्हटलं, मग मी तशीच आहे, माझं नाकच चांगलं नाही, तू अशीच आहे, मग आपण ते घेऊन बसतो. किंवा कुणी जर आपल्याला म्हटलं, अरे तू हसते, तुझे दात छान नाही दिसत, तू अशीच दिसते, तुझी उंची अशी आहे, तू दिसायला सुंदर नाही. हे झाले बाह्य जगातले दिलेल्या त्या गोष्टी. मग त्याबरोबर त्या सोबत सोबत आपण आपल्या स्वतःला घडवत राहतो आणि त्या एका एका गोष्टीचा प्रश्नाचा पाठलाग करत असतो. आपण आपल्या प्रश्नामध्ये गुंतून पडतो. परिस्थितीबद्दल, इतर माणसाबद्दल आपण सारख्या तक्रारी करत राहतो आणि त्यामुळं असं होतं की आपण सुंदर आयुष्य आहे ते न जगता आपण बघितलेली स्वप्न पूर्ण होत नाही. पण आयुष्यच सुंदर. जर आपण सुंदर आयुष्य जगलो नाही तर आपले म्यूट करा ना तुम्ही. बोलू मी? हा. येस. जर आपण तक्रारी करत राहिलो तर आपलं आयुष्य आपण चांगलं न जगता चांगलं जगणार नाही, सोबत सोबत आपली स्वप्नही पूर्ण होणार नाही. जर आपल्याला आपलं आयुष्य चांगलं करायचं आहे तर आपल्याला तक्रार न करता आपल्यामध्ये चांगलं शोधायचं आहे आणि कृतज्ञतेला तुमची जीवन पद्धती बनवायची आहे. आणि ही कृतज्ञता जेव्हा तुमच्या सोबत राहील तेव्हा सगळ्या गोष्टी जादूमयरित्या बदलून जाणार आहे. पुढे.
थोडं आता म्यूटवर लक्ष ठेवा आणि स्क्रीन थोडी मध्ये कर. एकच मिनिट. आता ठीक आहे मॅम. म्यूट वरती आहे तुम्ही. राईट साईडला जास्त आहे. आता बरोबर आहे. थोडं अजून घे लेफ्टला. बस बस ठीक आहे, करेक्ट आहे. हम्म. महात्मा गांधींच्या प्रेरणादायी शब्दातून आणि मायकल जॅक्सनच्या मॅन इन द मिरर या गीतातून एक शक्तिशाली संदेश देण्यात आला आहे, ज्याने कोट्यावधी लोकांवर प्रभाव टाकला आहे. तो संदेश असा आहे: आरशातील माणूस बदलला आरशातील माणूस बदला आणि पहा तुमचं जग कसं बदलून जातं ते. थोडं स्क्रीन वरती घे. अगेन थोडं स्लाइड इकडे तिकडे झालंय, ते स्क्रीन मध्ये नाही आलंय. मला मध्येच दिसतंय इथे. मला म्हणजे मला पण. मला हा. हा हा आता ठीक आहे. माझी सेटिंग चुकली होती, सॉरी. ओके. आता आपल्याला आरशातला माणूस बदलवायचा आहे. आरशातला माणूस म्हणजे कोण? आपलं जग हे आपल्या आपले जे डोळे आहे हे आपण बघतो ना, बरोबर आहे. तर आपल्याला तो फक्त एक आपली प्रतिकृती दिसते, एक प्रतिबिंब दिसतं. पण त्याच्याही आतमध्ये काहीतरी आहे. सो त्या आरशामध्ये कोण आहे? त्या आरशातल्या माणसाला आपल्याला माणूस बदलायचा आहे आणि मग आपलं जग हे बदलून जाणार आहे. आतापर्यंत तुम्ही, मी कुठलं वाचतीये हे ऍक्च्युली वरचं वाचायचं होतं ना. हम्म. ओके. महात्मा गांधीने जेव्हा कळलं, महात्मा गांधीचं तुम्ही बघितलं असेल स्ट्रगल लाईफ. त्यांना गाडीतून खाली टाकण्यात आलं. तेव्हा त्यांनी गिल्ट हे नाही की अरे असं कसं, नाही नाही, त्यांनी त्यांच्या स्वप्नांचा, त्यांच्या याचा फोकस नाही सोडला. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काय करायचं होतं ते ध्येय नाही सोडलं. त्यांनी हा विचार नाही केला मला यांनी माझा अपमान केला किंवा मला गाडीतून फेकून दिलं. ते त्यांच्या आतमधल्या त्यांच्या क्षमतेवर, त्यांच्या अंदर असलेल्या त्यांच्या पोटेन्शियल जे होतं, त्यांना जे करायचं होतं त्याच्यावर ते ठाम होते. आणि त्यांना त्यांच्या आतमध्ये काय शक्ती आहे ही माहीत होती. तसंच मायकल जॅक्सन, मॅन इन द मिरर, तुम्ही जर हे सॉन्ग ऐकलं तर त्याच्यातही त्यांनी तोच संदेश दिला आहे की तुमच्या आतमध्ये खूप काही आहे, तुम्ही जग बदलवू शकता. सो या गाण्याचा खूप लोकांवर परिणाम झाला आणि त्यांनी हा संदेश दिलाय की तुम्ही आरशातल्या माणसाला बदला, तुमचं जग बदलेल. ही गोष्ट गांधीजींना समजली, त्यांनी पूर्ण जग बदललं. ते आपण आता त्यांना राष्ट्रपिता म्हणतोय. सेम मायकल जॅक्सननी तेच केलेलं आहे. पुढे. आतापर्यंत तुम्ही जर 26 जादूच्या कृतींचे आचरण केले असेल तर आता तुमच्यात बदल झालेला आहे. कदाचित तुमच्यातील बदल लक्षात येणं कधी कधी तुम्हाला कठीण जाईल, पण तुम्हाला सध्या तुम्ही जास्त आनंदी आहात असे जाणवेल. तुमच्या परिस्थितीत ही सुधारणा घडून आल्याचे आणि तुमच्या सभोवताली जादूमय बदल झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. येस. आतापर्यंत जर सगळ्यांनी खरंच खूप इमानदारीने 26 जर तुम्ही जादूच्या कृतींचं आचरण केलं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच बदल झालेला आठवणार आहे. कधी कधी तुम्हाला असं कळणारे नाही की अरे खरंच बदल झाला का माझ्यामध्ये, म्हणजे वाटेल असं कधी कधी. पण तुम्ही आज हलके आहात, आनंदी आहात. तुमचा सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झालाय. तुम्ही कुठे रिॲक्ट होताना थोडं विचार करता आणि रिॲक्ट सपोज झालाही तर तुम्ही लगेच, तुम्हाला हे कळतं की नाही मला असं रिॲक्ट नव्हतं करायला हवं. मग ह्या छोट्या 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 गोष्टी आपण आता जाणवत आहे. तुमच्या परिस्थितीत सुधारणा घडून आल्याचं हे तुम्हाला, जेव्हा सभोवताली तुमच्या आजूबाजूचे लोक पण बदलताना जेव्हा दिसतील ना, तेव्हा तुम्हाला असं वाटेल की येस, काहीतरी चेंजेस होत आहेत. तर हे कशाने होत आहे? तर तुम्ही आजपर्यंत ह्या जादूच्या 26 कृती केल्या आणि आज जी आहे ती खरी जादू आजपासून घडणार आहे. आज आपल्या आतमधल्या ज्या आतमध्ये जे आपला जो व्यक्ती आहे त्याला जेव्हा आपण जागा करणार आहोत, जेव्हा त्याच्यावर प्रेम करणार आहोत, तर आपलं जीवन अजून अधिकाधिक बदलणार आहे. आणि खरी जादू ही आजपासून सुरू होणार आहे. कारण आज आपण आतमधल्या आपल्या
माणसाला बदलवणार आहे. पुढे. आतापर्यंतच्या कृतज्ञतेच्या जादू शक्तीचा वापर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी आणि मित्रांसाठी केला होता. तो तुमच्या कामासाठी, पैशासाठी आणि आरोग्यासाठी केलात. तुमच्या स्वप्नांसाठी एवढंच काय, पण रोज रस्त्यात भेटणाऱ्या माणसांसाठी देखील केलात. पण सगळ्यापेक्षा तुमच्या कृतज्ञतेची गरज एका व्यक्तीला सर्वात जास्त आहे, आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुम्ही स्वतःच आहात. येस, याच्यासाठी ना मी माझ्या लाईफचा एक इन्सिडेंट सांगते तुम्हाला. मे बी ही एक रेकॉर्डिंग पाहिल्यावर माहित नाही माझ्या नवऱ्याची काय रिॲक्शन राहील, पण तरी सांगते. सो याच्यामध्ये काय म्हटलंय की आजपर्यंत आपण जादूची कृती ही कुटुंबासाठी केली, मित्रासाठी केली, कामासाठी केली, पैशासाठी, आरोग्यासाठी, सगळीकडे केली. पण आपण आतमध्ये जो आपण ज्याला हर्ट केलेलं आहे ना, लहानपणापासून ते आजपर्यंत, कुठल्या बॉसने आपल्याला काही म्हटलेलं आहे की तुमच्यामध्ये ही क्षमता नाही, कोणी आपल्याला नवऱ्याने काही म्हटलेलं आहे, किंवा बायकोनी नवऱ्याला म्हटलंय, नवऱ्याने बायकोला म्हटलंय, कुठे गर्लफ्रेंडनी, म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहे लहानपणापासून. आपली आई आपल्याला म्हणते की अगं तुला हे जमत नाही, तू अशीच आहे, तू तशीच आहे. वडील आहेत. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण हर्ट करून कुणाला हर्ट केलंय, आपल्या आतमधल्या त्या देवतेला हर्ट केलेलं आहे, त्या आत्म्याला आपण खूप हर्ट केलंय. आजपर्यंत आपण सगळ्यांसाठी खूप कृतज्ञता व्यक्त केली, सगळ्यांवर आपण काम केलं, पण आपण आपल्या आतमध्ये जो आहे, जो हिरमुसलेला आहे, त्याला आपण कधीच आपण त्याला कृतज्ञताही व्यक्त केली नाही, किंवा त्याला साधं विचारले नाही की अरे तू कुठे दुखावलास, काय झालं तुला. आणि हे आता आपल्याला म्हणजे यावरच आता आपल्याला काम करायचं. तर मला असं होतं की माझं लग्न झाल्यावर, म्हणजे माझा बॅकग्राऊंड चाळीतली आहे मी. सो माझा नवरा मला नेहमी कुठे काहीतरी आमच्या दोघांमध्ये जर वाद झाला तर तो सारखं म्हणायचा, तुम चालवाली हो, तुम्हारा ऐसे ही तुम, म्हणजे तुझं काय ते जे काही आहे ते. सो ऑलवेज, आणि त्यांनी हा शब्द म्हटल्यावर मी तो शब्द खूप घ्यायची. मग त्या शब्दावर मला असं का म्हटलं, मी चालवाली असं का म्हटलं, मग मी तिथे कुठेतरी स्टक होऊन बसली, आणि मला माझ्या लाईफमध्ये पुढे काही दिसायचंच नाही. मला फक्त तो तेवढा शब्दच दिसायचा. आणि तो शब्द आठवला किंवा ते काही झालं की माझे बॉडीचे व्हायब्रेशन चेंज व्हायचे. आणि मग काय तर मग नॅचरली रिलेशनमध्ये कुठे गोडवा राहणार आहे, नाही राहत होता. पण एक दिवस जेव्हा मी अश्विनी मॅमची काहीतरी शेअरिंग ऐकली, त्यांच्या आई आई त्यांना काय म्हणायच्या, आणि जेव्हा त्यांच्या आई त्यांना काही म्हणायच्या, त्या कशा फनी वेनी त्या गोष्टीला घ्यायच्या, आणि मग मी इतकं हसली ना त्या दिवशी. मग मी म्हटलं चला आज मी पण माझ्या याच्यावर हा काहीतरी प्रयोग करते. तर जेव्हा माझ्या नवऱ्याने मला पुन्हा एक दिवस असंच आमचं थोडंसं संवाद वाद चालू होता, तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम चाल वाली तुम, तो म्हटलं आहा मैं तो चाल वाली हूँ, मैं तो चाल वाली हूँ, वाओ. जैसे ते अमिताभ बच्चन ने कैसे लिख के रखा था, मेरा बाप क्या है, काहीतरी असं होतं ना एक डायलॉग, तो त्याच्या हातावर कोरून ठेवतो. तर म्हटलं मैं भी आज से लिखूंगी मेरे हाथ पे कि मैं चाल वाली हूँ. वाओ, कितना बड़ा मुझे ना, बहुत बड़ा सन्मान मिला है. सो मी माझं जे होतं ना, मी चेंज केलं. आणि ज्या दिवशी मी हे चेंज केलं, मला खरंच त्या दिवसापासून आज, आता मला कोणी काही म्हटलंय ना तर मला वाईटही वाटत नाही. आणि मग म्हणजे एकदम ड्रास्टिक चेंज होऊन गेला. नाहीतर मी त्या एका शब्दावर खूप अटकलेली होती की माझा इथे अपमान होता. मला असं कसं हा म्हणतोय की चालवाली आहे तुम चालवाली हो, असं तुम्हाला असे विचार, तुम चालवाली, असं मला वाटायचं. पण मी तिथे ते जेव्हा ते घेणं सोडलं, तो जो टॅग होता मी तो तिथेच कट केला. आणि मग माझ्या आयुष्यामध्ये छान गोष्टी घडायला लागल्या. तर असंच आहे की आणि मी माझ्या स्वतःला दुखवायची. सेम थिंग माझ्या चेहऱ्याबद्दल मला लहानपणापासून खूप ऐकावं लागलं. आणि त्याच्यामुळे मला सगळेजण म्हणायचे तुमच्या लग्नाला उशीर का होत आहे, तर तुमचा चेहरा असा, तुमच्या चेहऱ्यावर गड्डेच आहे, म्हणजे हे. आणि मी मग ते स्वतः ऍक्सेप्ट करत गेली. मी चेहरा पाहतच नव्हती. मी कधी आरशात माझा चेहरा चांगला बघितला नाही. मला चेहरा बघायला गेली की मला माझे गड्डे दिसायचे. पण मी किती छान आहे, माझ्या नाक किती छान आहे, माझं माझे डोळे किती सुंदर आहे, मला हे कधी दिसलंच नाही. मी किती काइंड आहे, मी किती हेल्पफुल आहे, मला हे नाही दिसलं. मी ह्या गोष्टी विसरले होते. तर आज आपण हे शिकणार आहोत. आपण दुसऱ्यांसाठी आता कृतज्ञ केली आहे, पण आपल्या आतमधल्या बाळाला जे आपण आजपर्यंत खूप त्रास दिला आहे, फक्त काय तर ते बाह्य जगाने आपल्याला काहीतरी बोलले आणि आपण ते घेतलं, ते आज आपण दुरुस्त करणार आहोत. सो आता सगळ्यात जास्त कृतज्ञतेची गरज आहे ती माझ्या आतमधल्या माझ्या
व्यक्तीला, जो माझ्या सगळ्यात जवळ आहे, जो गर्भामध्ये सगळ्यात आधी माझ्या जवळ येतो, तो गर्भामध्ये सगळ्यात पहिला जो सगळ्यात जवळचा जो आहे तो आहे आपलं हृदय. आणि आपण तिथेच त्या व्यक्तीला खूप दुखवलेलं आहे. आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नसून आपण स्वतः आहोत. तर आज आपण त्या व्यक्तीला प्रेम करणं शिकणार आहोत. पुढे. आरशातल्या व्यक्तीबद्दल म्हणजे स्वतःबद्दल जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा असमाधानाची, असंतुष्टीची, निराशेची आणि मी एवढा, एवढी, काही चांगला किंवा चांगली नाही, या सगळ्या भावना संपूर्णतया नाहीशा होतात. आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील असमाधानाची, असंतुष्टतेची आणि निराशेची परिस्थिती ही जादूने गायब होते. येस. आता आरशामध्ये जेव्हा आपण बघू आज आपल्या त्या व्यक्तीला, तेव्हा आपण स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. आणि आपण ही कृतज्ञता व्यक्त करतो. जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुम्हाला असमाधान, असंतुष्टता, निराशा, हे चांगलं नाही, ते चांगलं नाही, हे सगळं नाहीच होईल. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःला आरशामध्ये बघाल तेव्हा तुमच्यामध्ये तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त चांगलं दिसेल. आणि हे जे चांगलं कसं दिसणार आहे, ह्या चक्षुमधून आपण आतमध्ये आपल्याला स्वतःला बघणार आहे. हे जे आपले डोळे आहेत त्याच्यातून. मग आज तुम्ही जर आरसा हातात घेतला तर उगाच अरे केस पांढरे झाले किंवा इथे डागच आहे किंवा हे झालंय, ह्या गोष्टी बघायच्या नाही आहे. ठीक आहे. आज आरशातल्या व्यक्तीला बघताना जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या नाहीशा होतील, त्याच्याबरोबरच तुमच्या आयुष्यामध्ये जर असमाधान, असंतुष्टता असेल तर तीही गायब होणार आहे. पुढे. नकारात्मक भावनांमुळे तुमच्या आयुष्याचे सर्वात जास्त नुकसान होतं. कारण तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल वाटणाऱ्या भावनांपेक्षा या भावना अधिक शक्तिशाली असतात. तुम्ही जिथं जिथं जाता तिथं तिथं आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी करता तेव्हा या नकारात्मक भावना प्रत्येक क्षणी तुमच्या बरोबर येतात आणि ज्या ज्या गोष्टीला तुम्ही स्पर्श कराल तिला डागाळून टाकतात. त्या एखाद्या लोहचुंबकासारखे काम करतात आणि तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत अधिक असमाधान आणि असंतुष्टता, अधिक निराशा आकर्षित करून घेतात. मग म्यूट वर आहे तुम्ही. नकारात्मकता भावना ज्या आहे ह्या खरंच खूप नुकसान करतात. कारण हे आपल्याला अंधारात घेऊन जातात, अंधारात खिचून नेतात. तुमचे व्हायब्रेशन चेंज होते. तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल त्या ज्या वाटणाऱ्या भावना आहे त्या जास्त शक्तिशाली बनतात. कारण मी समोरच्याच्या त्या गोष्टीला जास्त महत्व दिलं ना, त्याच्यामुळे माझ्या स्वतःच्या भावनांना मी नकारात्मक बनवलं. आपण जिथे जिथे जातो तिथे तिथे काही काही गोष्टी अशा नकारात्मक, प्रत्येक क्षणी कुठे ना कुठे आपल्यासोबत असं असतंच. म्हणजे लहानपणापासून जर तुम्ही बघितलं, एखाद्या टीचरने तुम्हाला म्हटलंय की अरे तू तर आयुष्यात कधीच काही करू शकणार नाही, तू असाच आहे. किंवा आई वडील किंवा आता काका मामा, ते इतकं आपण म्हणजे आपल्याला अटॅच करून टाकलंय, अगदी लोहचुंबकासारखं आपण ते पाठीमागे ते ओझं घेऊन फिरत आहोत. आणि त्यामुळं आपलं आयुष्य असं निगेटिव्हिटीमध्ये जात आहे. आपल्याला कुठल्याच गोष्टीत समाधान, संतुष्टता हे आपण आकर्षित करू शकतच नाहीये. कारण आपण दुसऱ्यांनी जे म्हटलं आहे ते कॅरी करून चालत आहे. आपल्यामध्ये काय चांगलं आहे हे आपल्याला माहितच नाही. कारण आपल्याला दुसऱ्यांनी सांगितलंय ना, आणि आपण ते ऍक्सेप्ट केलं की येस माझ्यामध्ये हे चांगलं नाही. येस यू आर नॉट गुड इन इंग्लिश बिकॉज यू आर फ्रॉम मराठी मीडियम स्कूल. हे मी ऍक्सेप्ट केलं. येस फ्रॉम दॅट डे आय एम नॉट एबल टू स्पीक इन इंग्लिश. जेव्हा की माझ्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, माझ्यामध्ये ती क्षमता आहे की मी छान इंग्लिश बोलू शकते. पण केवळ केवळ फक्त मला हे बाहेरच्या जगाने सांगितलं की अरे मराठी मीडियमची मुलं तर असेच असतात, इंग्लिश मीडियमची मुलं छान इंग्लिश बोलतात, खूप कॉन्फिडंट इंग्लिश बोलतात. तर मी हे घेऊन कंटिन्युअस माझ्या 30 इयर्स पर्यंत चालली. तर मला म्हणजे कोणी जर असं आयुष्यामध्ये हर एकाच्या कोणा ना कोणा कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टी झालेल्या आहेत. कुणाच्या उंचीवर, कुणाच्या चेहऱ्यावर, कुणाच्या ॲबिलिटीवर, कुणाच्या क्षमतेवर, कुठं ना कुठं काही ना तरी त्यांनी ते दुसऱ्यांकडून घेतलं आहे आणि ते स्वतःला लोहचुंबकासारखं चिटकून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे आपण बिलकुलही समाधानी नाही.
आणि त्यामुळे आपण समाधानी नाही तर मग असमाधान, असंतुष्टता, निराशा या सगळ्या गोष्टी आपण त्या आकर्षित केल्या. कारण की आपण ती निगेटिव्हिटी जी घेऊन बसलो आहे, ते लोहचुंबक, ते तेच आकर्षित करणार ना. ते चांगलं कुठे आकर्षित करेल? बाहेर जगाने दिलेल्या जी गोष्टी आहेत त्या गोष्टी फक्त समाधान नाही न देता असमाधान देणार, असंतुष्ट देणार, आणि त्या आकर्षित करून करून आपण पुढे पुढे चालत आहे. आणि म्हणून आपल्या मध्ये नकारात्मक भावना आहे, आणि त्यामुळे त्या नकारात्मक भावनामुळे आपण आयुष्यामध्ये जास्तीत जास्त स्वतःचं नुकसान करून घेतो. आपल्याला कळत नाही की आपण हे काय करत आहोत. आपण किती इम्पॉर्टन्स कुणाला दिला पाहिजे. कुणी म्हटलं ते कसं ऍक्सेप्ट करायचं की नाही करायचं. जर मला कुणी म्हणत आहे की तू याच्यात चांगली नाही, तर हे त्याने का ठरवावं? मला कळतं मी कशात चांगले, किंवा माझ्यामध्ये काय चांगलं, किंवा मी काय करू शकते. त्यांनी म्हटलं म्हणून मग मी ते घ्यावं, आणि मग मी माझ्या मनात ते कुढत राहावं आणि नकारात्मक होत राहावं. यापेक्षा जास्त तुम्ही स्वतःला ओळखायचं आहे पुढे. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल, तेव्हा ज्यामुळे तुम्हाला अधिक बरं वाटेल अशा परिस्थितीकडेच तुम्ही आकर्षित व्हाल. तुमच्या जीवनात समृद्धी आणू शकतील अशा चांगल्या समृद्ध भावनाच तुम्हाला स्वतःविषयी वाटणं आवश्यक आहे. स्वतःविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याने तुम्ही स्वतःला संपन्न बनवता. येस, आपल्याला स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आज. मग आपल्याला बरं वाटेल. आपण म्हणजे आता कसं होईल, जी सायकल चालत असते ना, म्हणजे आपण असमाधान तर असमाधानाची सायकल चालेल, असंतुष्टता असंतुष्टाची सायकल चालेल. पण आता आज आपली सायकल चेंज होणार आहे. आपण स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहे. आपल्याला बरं वाटेल. मग आता आपल्या आयुष्यामध्ये येस, छान 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 आणि तशाच परिस्थिती आपण आकर्षित करणार आहोत. आपलं जीवन समृद्ध होईल. चांगल्या भावना, समृद्ध भावना स्वतःविषयी वाटणं हे अतिशय आवश्यक आहे. इथे सेल्फिश आपण म्हणू शकणार नाही. सेल्फिश कोणाला म्हणतात? सपोज माझी मैत्रीण आहे किंवा प्राजक्ता आहे आज. प्राजक्ता ही आपल्या वेळेनुसार आपलं सगळं व्यवस्थित काम करते, आणि मी प्राजक्ताला म्हटलं अगं नाही, मला ही तू ज्या वेळेवर माझ्यासोबत यायला असं होतं, तू कसं तुम्हाला माझ्या मेसेजचं उत्तर दिलं नाही, तू अशी कशी कुठे गेली होतीस. म्हणजे इथे माझा हा सेल्फिशपणा झाला. मी स्वतः म्हणजे मी माझ्या इम्पॉर्टन्ससाठी तिला सांगते, पण तिच्या आयुष्यात तिलाही काहीतरी इम्पॉर्टन्स आहे, ती काहीतरी काम करते आहे. जर ती स्वतःच्या वेळेला, स्वतःच्या तिच्या शेड्यूलला जर ती स्वतःचं महत्त्व देत आहे, इट इज व्हेरी गुड. पण मी जर तिथे म्हणत असेल की नाही तू माझं ऐकायचं, माझ्या ह्याच्यात, तर म्हणजे हे झालं सेल्फिशपणा. त्याला म्हणतात सेल्फिश. बरोबर आहे. पण स्वतःवर प्रेम करणं हे सेल्फिशनेस नसतं. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो ना, तेव्हा आपण दुसऱ्याबद्दलही तसंच व्यवस्थित विचार करतो. दुसऱ्याच्या प्रायव्हसी बद्दल, दुसऱ्याच्या खुशीबद्दल आपण तो विचार करायला लागतो. स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मग आपल्याला बरं वाटेल. मग अशा परिस्थितीकडे आपण आकर्षित होऊ. आपल्या जीवनात समृद्धी येतील. चांगल्या समृद्ध भावना आपल्याला स्वतःविषयी वाटणं हे अति आवश्यक आहे. कारण कृतज्ञता व्यक्त केल्यानं आपण आपल्याला संपन्न बनवणार आहोत पुढे. जो कोणी स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो त्याला अधिक दिलं जातं, आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळतं. ज्या कोणाला स्वतःबद्दल कृतज्ञता वाटत नाही त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते देखील त्याच्याकडून किंवा तिच्याकडून काढून घेतले जाते. येस, जर आपण स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करू तर आपल्याला अधिकाधिक ती मिळेल, आणि ती विपुल प्रमाणात मिळेल. आणि जर आपल्याला ती वाटणार नाही, तर जी आहे तेही आपल्याकडून काढून घेतलं जाईल. ऍक्च्युली मोस्ट ऑफ द टाइम आपण कसं असतं, म्हणजे ऍप्रिसिएशन आपल्याला नेहमी वाटतं मला दुसऱ्याकडून मिळावं. बरोबर आहे. का मिळावं दुसऱ्याकडून? मी स्वतःला का नाही अप्रिशिएट करू शकत? मला काय गरज आहे लोकांना भीक मागायची की तुम्ही मला अप्रिशिएट करा? मला माहित आहे मी माझ्या कामामध्ये व्यवस्थित आहे, मी खूप छान काम करते. हे ज्या दिवशी तुम्ही ठरवलं, ऑटोमॅटिकली तुमच्या आजूबाजूचे सगळे लोक तुम्हाला ऍप्रिशिएट करणार. तुम्हाला मागायची गरज पडणारच नाही. हेच इथे म्हटलेलं आहे की जेव्हा मी माझ्या याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार, मी स्वतःला अप्रिशिएट करणार, मी स्वतःचं खूप हे करणार, ऑटोमॅटिक मला आजूबाजूचे लोक, ज्या दिवशी मी स्वतःला सुंदर आहे,
हे जेव्हा मी स्वतःला सांगायचं सुरुवात केलं, हे ज्या दिवशी मला कळलं, त्या दिवशी मला बाहेरून 50 लोकांनी सांगितलं की छान दिसता तुम्ही, तुमचं छान दिसतं तुम्ही. बरोबर आहे. मग आपल्याला स्वतःबद्दल जेव्हा हे करू, अधिकाधिक आपल्याला बाहेरून मिळेल, ते विपुल प्रमाणात मिळेल. आणि जोपर्यंत ती कृतज्ञता वाटणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कुणीच मिळणार नाही, आणि जे काही तुमच्याकडे आहे तेही काढून घेतलं जाईल पुढे. जादूच्या आरशाची कृती करण्यासाठी आता लगेच आरशापुढे जाऊन उभे राहा. आरशातील व्यक्तीकडे थेट पहा आणि मोठ्याने अगदी मनापासून आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. आतापर्यंत कधी नाही एवढ्या अर्थपूर्णतेने हे शब्द उच्चारा. तुम्ही स्वतः असल्याबद्दल आभारी आहे असं म्हणा. तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे असं म्हणा. दुसऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी जेवढ्या प्रमाणात भावना तुम्ही व्यक्त केल्यात, किमान तेवढ्या प्रमाणात भावना व्यक्त करून आभारी आहे असं म्हणा. तुम्ही जसे आहात अगदी त्यासाठी स्वतःविषयी कृतज्ञता व्यक्त करा. येस. आज आपल्याला जादूच्या आरशाची कृती करायची आहे. लगेच आपल्याला ही आता ह्या लेसन मध्येच आपण करूया ही कृती. आरशापुढे जाऊन उभं राहायचंय. बरं, आता तुम्ही आरशापुढे जाऊन उभे राहाल, मी सांगितलं त्याप्रमाणे आरशापुढे जायचंय, डोळ्यात डोळे टाकायचे. नाहीतर तुम्ही आरशामध्ये जाल, बघाल, अरे केस पांढरे झाले, नाक असं दिसतं, आज गालावर हेच दिसत आहे, मी काय म्हातारे दिसते का, मला झुर्रे आले आहे का, मला असं झालं का, ह्या गोष्टी करायच्या नाही. बरोबर आहे. त्या व्यक्तीकडे थेट बघायचं, मोठ्याने मनापासून त्याला आभारी आहे शब्द म्हणायचे आहे. आणि आजपर्यंत तुम्ही एवढ्या अर्थपूर्णतेने हा शब्द म्हणजे आतापर्यंत कधी उच्चारला नाही, तसा तुम्हाला उच्चारायचा आहे. स्वतःबद्दल तुम्ही आभारी आहे हे तुम्हाला म्हणायचं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही तुमच्यातल्या आभारी असं म्हणायचं आहे. तुमच्या नाकासाठी, चेहऱ्यासाठी, होठांसाठी, तुमच्या आतमध्ये असलेल्या तुमच्या जी क्षमता आहे त्याच्यासाठी, तुम्ही खूप छान गाणं म्हणता त्याच्यासाठी, तुम्ही खूप छान स्वयंपाक करता त्याच्यासाठी, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात त्या त्या गोष्टीसाठी तुम्हाला आभार व्यक्त करायचा आहे. दुसऱ्यांसाठी तुम्ही दुसऱ्यांमध्येही सुद्धा चांगलं काहीतरी शोधू शकता. म्हणजे हीही तुमची एक तुमच्यामध्ये असलेली कला आहे की तुम्ही दुसऱ्यांमध्ये चांगलं शोधता, किंवा दुसऱ्यांना तुम्ही अप्रिशिएट करता, किंवा दुसऱ्यांना तुम्ही मदत करता. ह्याही गोष्टी, ह्याही भावना तुम्हाला व्यक्त करायच्या आहे. तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे, आभार व्यक्त करायचा आहे, आणि स्वतःविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. पुढे. जादूच्या आरशाची कृती अशीच चालू ठेवा. आज उरलेल्या दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःचं प्रतिबिंब आरशात बघाल, तेव्हा तेव्हा आरशातील त्या सुंदर व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि प्रत्येक वेळी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. एखाद्या विशिष्ट वेळी तुम्हाला हे जादूचे शब्द मोठ्याने म्हणता येणं शक्य नसेल तर ते मनातल्या मनात म्हणा. आणि तुम्ही जर खरोखरच धीट असाल तर तुम्ही जादूच्या आरशात पाहाल आणि स्वतःविषयी कृतज्ञता वाटणाऱ्या 3 गोष्टी कोणत्या आहेत हे सांगाल. झाले. यापुढे पुढचा पण वाचते. यापुढे भविष्यात कोणत्याही कारणासाठी तुम्ही स्वतःला दयाळूपण दाखवलं नाही तर तुम्हाला कळेल की इतर कोणापेक्षाही तुमच्या कृतज्ञतेसाठी सर्वात जास्त लायक व्यक्ती कोण असेल, तर ती म्हणजे आरशातील व्यक्ती म्हणजेच तुम्ही स्वतः. येस. आज आपल्याला ही कृती करायची आहे. दिवसभर आपल्याला जेव्हा जेव्हा आपण फ्रीज समोरून जाऊ दे, जिथे आपलं प्रतिबिंब दिसतं, चाहे फ्रीज असो, आरसा असो, टीव्ही असो, एखादा काच असो, जिथे कुठे आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसणार ते बघायचं आहे. त्या आरशातल्या त्या सुंदर व्यक्तीला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. शक्य तितक्या वेळ त्याला आभारी असे जादूचे शब्द उच्चारायचे आहे. एखाद्या विशिष्ट वेळी जेव्हा तुम्हाला जादूचे शब्द मोठ्याने जर म्हणता नाही आले, तर तुम्ही मनातल्या मनात म्हणायचे. आणि खरोखरच तुम्ही जर धीट असाल तर तुम्ही नक्कीच आज या आरशात बघाल आणि स्वतःविषयी कृतज्ञता वाटणाऱ्या 3 गोष्टी कुठल्या आहेत त्या सांगाल. आणि पुढे जर तुम्हाला इन फ्युचर कुठल्या कारणासाठी तुम्ही स्वतःला जर दयाळूपणा दाखवला नाही, तर तुम्हाला कळेल की इतर कोणापेक्षाही तुमच्या कृतज्ञतेसाठी अजून कुणी नाही, असं कुणीच नाहीये जो लायक व्यक्ती कोण असेल. ते फक्त तुमच्या आरशातलाच व्यक्ती आहे जो लायक आहे दयाळूपणा दाखवायसाठी, त्याला आभार मानण्यासाठी. पुढे. तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त करत असता
तेव्हा तुम्ही केलेल्या चुकीबद्दल दोष देऊ नका. तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त करत असता तेव्हा स्वतः परिपूर्ण नाही म्हणून स्वतःवर टीका करू नका. तुम्ही जेव्हा तुम तुम्ही जेव्हा तुम्ही जसे आहात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुम्ही आनंदी राहता आणि मग तुम्ही आनंदाचा लोहचुंबक बनता. त्यामुळे तुम्ही जिथे जिथे जाता आणि जे काही करता त्यावेळी तुमच्या आजूबाजूला आनंदी माणसं, आनंदी प्रसंग आणि जादूची परिस्थिती निर्माण होत राहते. आरशातल्या त्या व्यक्तीमधील जादूचा शोध जर तुम्हाला लागला तर तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल. येस. आता आपण जेव्हा कृतज्ञता व्यक्त करू तेव्हा आपल्याला आपण जसं कालचा लेसन काय केलं होतं, आपल्या ज्या चुकीबद्दल आपण त्याला वरदानांमध्ये हे केलेलं म्हणजे अ, 10 चांगल्या गोष्टी त्याच्यातून शोधून काढल्या होत्या, बरोबर आहे. तर आज आपण त्याला कृतज्ञता व्यक्त करणार. तर आपल्याला हे नाही म्हणायचंय तू हीच चुकी केली, तू हे करायला नको होतं, हे त्याला दोष नाही द्यायचे. आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे की तू जसा आहे ना तसं खूप छान आहे. ठीक आहे, झाली चुकी, काय फरक पडतो, चुका सगळ्यांकडूनच होतात, असं त्याला म्हणायचंय. कारण कोणीच परिपूर्ण नाही आहे जगामध्ये. स्वतःवर टीका नाही करायची आहे. जेव्हा तुम्ही जसे आहात तसे जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हाच तुम्ही आनंदी राहू शकता. आणि तेव्हा मग काय होईल, तुम्ही आनंदी आहात म्हणजे तुम्ही काय झालात, आनंदाचे लोहचुंबक झालात. याआधी काय होतं, तुम्ही म्हणजे लोकांनी दिलेले ते टॅग होते तुमच्या शरीरावर, ते लोहचुंबक होतं. पण आज तुमच्या अंगावर कुठलं लोहचुंबक आहे, आनंदाचं. कारण तुम्ही स्वतःला खुश ठेवतात, तुम्ही आता आनंदी झाले आहात. मग तुम्ही आनंदीचे चुंबक झाले तर मग तुम्ही काय आकर्षित कराल, आनंद ही आनंद. सगळीकडे आनंदच तुम्हाला दिसणार आहे. जिथे जिथे जाल तिथे तिथे तुम्हाला आनंदी माणसं, आनंदी प्रसंग, परिस्थिती. मग तुमच्या इथे जादूची परिस्थिती निर्माण होईल. आणि त्या आरशातल्या त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला जादूचा शोध जर तुम्हाला लागला तर खरंच तुमचं आयुष्य बदलेल. आणि ही जी आजची कृती आहे ना, ही अतिशय महत्वाची आहे. ज्या कोणी या मिररच्या आतमधल्या व्यक्तीवर काम केलं तो त्याच्या आयुष्यामध्ये खरंच खूप काहीतरी करणार आहे. हे तुम्हाला आज खूप सहज आणि साधं वाटतंय की आरशात बघायचंय आणि हे म्हणायचंय. ही एवढी साधी गोष्ट नाहीये, कारण मी ही गेले 2 वर्षापासून करतेय. अजूनही जेव्हा जेव्हा मी आरशाकडे बघते तर मला रडायला येतं, कारण मी स्वतःला खूप त्रास दिला आहे. मी आजपर्यंत मिरर बुक खूप म्हणजे कम्प्लीट नाही करू शकलेले. हार्डली मी काहीतरी 5-6 लेसनच्या वर कधीच गेली नाही पुढे. सो आजचा लेसन अतिशय महत्वाचा आहे. आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुम्ही ज्या काही आयुष्यामध्ये चुका केल्या असतील त्याच्याबद्दल बिलकुल काही बोलायचं नाही, दोष द्यायचा नाही. आजही समजा इन फ्युचर प्रेझेंटमध्ये जरी तुमच्याकडून झाल्या असतील त्यावरही तुम्हाला काही बोलायचं नाहीये. फक्त आणि फक्त कृतज्ञता व्यक्त करा. आनंदी जेव्हा तुम्हाला मिळेल आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये खरी जादू घडून येणार आहे. पुढे. जादूची कृती क्रमांक 27. जादूचा आरसा. 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा आणि त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा आणि ते प्रत्येक वरदान वाचल्यानंतर त्या वरदानाबद्दल तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. 2. आज तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला आरशात पाहिलं, यापूर्वी कधीही व्यक्त केली नसेल अशा अर्थपूर्ण भावनेने आभारी आहे हे शब्द उच्चारा. 3. तुम्ही जर खरोखर धीट असाल तर आरशात बघत असताना स्वतःबद्दल कृतज्ञता वाटते अशा 3 गोष्टी सांगा. 4. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमच्या जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. येस, आज आपल्याला जादूची कृती करायची आहे, जादूचा आरसा. 10 वरदान आहे, ती मॉर्निंगला आपण जी रोज लिहितो ती लिहायची आहे. प्रत्येक वरदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. प्रत्येक वरदान हे परत वाचायचं आहे. आभारी आहे, आभारी आहे हा शब्द उच्चारायचा आहे. जितकी जास्त कृतज्ञता वाटेल तेवढं तुम्हाला हे शब्द उच्चारायचे आहे. सो प्रत्येक वेळी आता येता जाता कुठेही तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसलं तिथे तुम्हाला अर्थपूर्ण भावनेने आभारी आहे हे शब्द उच्चारायचे आहे. आज स्वतःला प्रेम करा.
खरोखर जर तुम्ही खरंच धीट असाल तर आरशात बघा, स्वतःबद्दल कृतज्ञता वाटते अशा 3 गोष्टी त्याला सांगा. आणि झोपण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या. दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल विचार करायचा. सगळ्यात उत्तम गोष्ट आठवायची आणि मग दिवस संपवायचा. सो आजचा हा लेसन संपला आहे. सगळ्यांना छान समजलं आहे. नसेल समजलं तर विचारा. मॅम ते आपण मिरर पण आणायला सांगितलेलं ना हो, त्यांना. मग मी एक्सरसाइज करून घेते ना. आणलाय का सगळ्यांनी मिरर? हो हो. तो शाल वी स्टार्ट? हम्म. ओके. तो आपल्याला मिरर मधल्या व्यक्तीकडे डोळ्यात डोळे टाकून बघायचं. आपल्याला आपल्या चेहऱ्यावर इकडे तिकडे नाही बघायचंय. आय कॉन्टॅक्ट करायचा त्या व्यक्तीसोबत. हाय. तुम्हाला स्वतःचं नाव घ्यायचंय. मी जर कीर्ती म्हणेल तर तुम्ही तुमचं स्वतःचं नाव घ्या. ओके. हा. हॅलो. हाय कीर्ती. हाव आर यू? कशी आहेस तू? खूप त्रास दिला ना मी तुला? सॉरी. तू खूप सुंदर आहेस. तू किती छान एक्सप्लेन करतेस ना सगळ्या लेसन. वाव. तू मॅजिक बुक घेतली? किती छान. छान स्वयंपाक करते. अगदी 15 मिनिटात तू किती सुंदर स्वयंपाक करते. खूप दयाळू आहेस कीर्ती. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुझे डोळे खूप सुंदर आहेत. तू खूप सुंदर दिसते. वाव. आय लव्ह यू कीर्ती. आय लव्ह यू. तू जशी आहेस ना तशी खूप छान आहेस. खूप छान आहेस तू. तुझं शिक्षण तू किती छान प्रमाणे पूर्ण केलंस. आई वडिलांना आधार दिला. सगळ्यांचं किती किती लक्ष ठेवते. नवऱ्याचं, मुलीचं, परिवारांमध्ये सगळ्यांकडे किती छान प्रकारे तू सगळ्यांची काळजी घेतेस ग. किती छान आहेस कीर्ती. आय लव्ह यू कीर्ती. तू खूप सुंदर आहेस. किती सुंदर गातेस तू. या वेळेस तर तू डान्स पण केलेला आणि स्टेजवर जाऊन. वाव, किती छान डान्स केला ना तू. आय लव्ह यू कीर्ती. आय लव्ह यू सो मच. तू जशी आहेस मला खूप आवडते. तुझे केस किती सुंदर आहेस. तू बोलते खूप छान. तू गाते खूप छान. तू मुलांना शिकवतेस. लहान लहान मुलांना किती छान प्रकारे सांभाळतेस. शिक्षिका म्हणून तू तुझ्या आयुष्यामध्ये खूप मुलं घडवली आहेस ग. खूप छान. कीर्ती, आय लव्ह यू. खूप सुंदर आहेस तू. थँक्यू सो मच कीर्ती. वाव. मॅजिक बुक करतेस. तुझ्या लाईफ मध्ये जसं तू मॅजिक घडवलेस तू सगळ्यांना शिकवती आहेस. ध्यान, मेडिटेशन, नवीन नवीन गोष्टी शिकती आहेस. पुढे पुढे आयुष्यामध्ये जाती आहेस. मला तू खूप आवडतेस कीर्ती. आय लव्ह यू कीर्ती. थँक यू कीर्ती. आय लव्ह यू कीर्ती. आय लव्ह यू. आय लव्ह यू द वे यू आर. थँक यू सो मच. आय लव्ह यू कीर्ती. थँक यू. स्क्रीन शेअर स्टॉप करतेस? अजून कुणाला समोर काय बोलायचंय तुम्ही तुमची प्रॅक्टिस करून कंटिन्यू करा 2-3 मिनिटं. आणि तुमच्या फिलिंग्स शेअर करा. तुम्हाला काय वाटलंय ते. मला अजून थोडा जास्त वेळ लागेल माझ्यासोबत. सो मी जास्त नाही बोलू शकले. दीपक सरांचा काही प्रश्न आहे की शेअरिंग आहे? अनम्यूट करून विचारू शकता किंवा बोलू शकता. मॅडम म्हटलं काय शेअरिंग करायचं तर शेअर करा. तर थोडंसं जे म्हणत आहे ते शेअर करतो फक्त. खूप चांगली भावना आहे. आपण एवढं कधीच अप्रिशिएट नाही केलं स्वतःला आणि ह्या दृष्टीने आपण कधी स्वतःला बघितलेलं नाहीये. आपण खूप
खूप पॉझिटिव्ह गोष्ट केल्यात आयुष्यामध्ये, ज्याच्याबद्दल आपल्या स्वतःलाच विसर पडला की आपण किती पॉझिटिव्ह केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये खूप टोकाची आणि खूप महत्वाची गोष्ट मला अशी आढळते की आपल्या आयुष्यात आपण काही चुका सुद्धा ज्या केलेल्या असतात, तर आपल्याला तिथं इतक्या टोकाच्या भावना असतात की आपण आत्महत्याच्या प्रकारही करू शकतो तिथे, किंवा तो विचार येऊन जातो. पण जेव्हा आपण स्वतःला अप्रिशिएट करतो, तेव्हा ती भूमिका अगदी निघून जाते आयुष्यातली. दिस इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज, आय वुड से. Yes. खूप छान प्रॅक्टिस आहे मॅजिक मिरर ही. याच्यावर एक स्वतंत्र बुक सुद्धा आहे मिरर वर्कचं. लुईस हे यांचं खरंच खूप सुंदर पुस्तक आहे ते सुद्धा. आणि एक छोटीशी प्रॅक्टिस आपल्याला मॅजिक बुक जादूच्या पुस्तकात दिली आहे. तर सगळ्यांनी आज एक किमान 5 मिनिटं तरी वेळ काढा आणि तुमच्यातल्या तुमच्यामधील तुम्ही जो आहे, तुमच्यामध्ये जे तुम्ही आहे त्यांच्याशी एकदा बोलण्याचा प्रयत्न करा. आणि मी खूप खात्रीशीरपणे सांगते, तुम्ही जर एकदा मन लावून बोललात ना, तुम्हाला रोज बोलण्याची ओढ लागेल. मग ते कितीही मिनिटं असू दे, तुम्ही अगदी ओझरत जरी दिसलं तरी तुम्ही त्या प्रतिबिंबाला विचाराल, अरे कशी आहेस, कशी आहेस, आज दमलीस का तू. आणि कोणी आपल्याला दुसऱ्या कोणी विचारलं पाहिजे अशी गरजच वाटत नाही, कारण तेवढं पॅम्पर, तेवढे लाड आपण स्वतःच स्वतःचे पुरवत असतो. सो खरंच खूप सुंदर कृती आहे ही. सगळ्यांनी नक्की करा. आणि जेव्हा केव्हा तुम्ही आरशात बघताय, प्लेट्स मध्ये, आपल्या स्टीलच्या भांड्यांमध्ये वगैरे पण आपल्याला चेहरा दिसतं. लेडीज आता जेव्हा स्वयंपाक करतील, भांडे घासतील किंवा काही कामं करतील, तर असं नाही म्हणायचंय की मला आरशातच बघायला सांगितलंय. जिथे कुठे तुमचं प्रतिबिंब तुम्हाला दिसेल, पाण्यात दिसतंय, काही भांड्यांमध्ये दिसतंय, ते प्रतिबिंबच आहे, राईट. तुमचं स्वतःच दिसतंय. असं काही नाहीये भांड्यात दिसतंय म्हणून दुसरा कोणाचा चेहरा त्या भांड्यावर दिसणार आहे, तुमचाच दिसणार आहे. तर मग तेव्हा सुद्धा आपण म्हणायचं आहे की आभारी आहे. थँक्यू प्राजक्ता, आय लव्ह यू प्राजक्ता. खरंच किती गोड आहेस, किती छान आहेस. जे तुम्हाला स्वतःविषयी बोलावंसं वाटतं, कोणाला कसली भीती वाटत असेल तर तुम्ही म्हणा आरशात बघून, वाह काय धीट आहेस ग तू, किती ब्रेवपणे सगळ्या गोष्टी फेस करतेस. ठीक आहे, हे मी उदाहरण दिलं. तसं कोणी दुःखी असेल तर म्हणून तर बघा ना, अगं तुझा आनंदी चेहरा काय छान दिसतो ग, खरंच दाखव बरं, हसून दाखव. आपोआप हसू येईल. कोणी दुसरं हसून हस म्हणण्याची किंवा दुसरं कोणी हसवण्याची सुद्धा गरज नाही, आपणच स्वतः आपल्याला हसवायचं आहे. आणि हे काय, हा विद्या मॅमने पण हँड रेस केलेलं. मॅम तुमचा प्रश्न आहे का काही? मॅम तुम्ही म्यूट वर आहात. मी बोला. मी मी आता सध्या करतेय जेव्हा आपलं मॅजिक आणि मिररचं. तर पहिल्यांदा मला खूप खूप म्हणजे खूप रडायला यायला लागलो की अरे आपण आपल्या प्रती कधी लक्षच नाही दिलं. आणि मग हळूहळू कधी कधी मी म्हणते मला तुझ्याशी दोस्ती करायची, तू खूप सुंदर आहेस. आणि अशा पद्धतीने जसं एखादा आपण आपल्या मित्र मैत्रिणींशी बोलतो तसं मी स्वतःशी पण खूप बोलते. आता मला हळूहळू माझ्या येणार प्रत्येक वेळेला म्हणते तू जशी पण आहेस तशी पण तू मला खूप आवडतेस. आणि मग अशा पद्धतीने मी 1-2 मिनिटं तरी बोलते. एखाद दिवशी नाही बोलले तर मग मला वाटतं अरे काल मी तुझ्याशी बोलले नाही ना, म्हणजे असंही बोलते. पण मला आता खूप खूप म्हणजे खूप बरं वाटतं. आणि मी अ, जेवढी माझ्या हेल्थ चॅलेंजेसने मी पहिले जवळजवळ 6 महिने वर्षभर मी खूप निगेटिव्ह होते. तर मला हळूहळू या पुस्तकाने आणि ह्यांनी आता हळूहळू इतकं पॉझिटिव्ह आणलंय की मला खूप कॉन्फिडंट आहे मी आता. येस, आम्हाला सुद्धा दिसतोय कॉन्फिडन्स, पॉझिटिव्हिटी, एक आनंदी चेहरा हो. किंवा फरक जाणवतोय आम्हाला जेव्हा स्टार्टिंगच्या विद्या मॅडम आणि आत्ताच्या किती छान मस्त. छान वाटतंय आम्हाला सुद्धा हा बदल तुमच्यामध्ये जो दिसतोय तो आणि बघून. हं, घरात जरी असं खूप
मग मी गप्प मौन व्रत मी खूप हे घेते की नाही आता आपण याच्यावर बोलायचं. मग कालांतराने ते विरून जातं म्हणजे विसरायला होतं आणि मग Yes. त्याच्यावर चर्चा होत नाही. हम्म. आणि मी आता सकाळी थोडस किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मेडिटेशन थोडं थोडं करते. त्यामुळे मला खूप फरक जाणवला आणि याचा तर खूप जाणवलं. म्हणजे प्रतिबिंबाचा जाता येता फक्त म्हणायचं आय लव्ह यू म्हटलं तरी बास होतो. खरंच आहे. आता जसं विद्या मॅमने सांगितली एक गोष्ट मला एक सांगावंसं वाटलं की जेव्हा घरात काही होतं आणि मॅम मौन व्रत धारण करतात असं म्हणाल्या, तर प्रत्येक गोष्टीची ना प्रत्येक भावनेचा एक पीक पीक पॉइंट असतो. की राग येतो, कमी असतो, एकदम वाढत जातो, एकदम वाढत जातो. आणि ज्या व्यक्तीला तो पीक पॉइंट मॅनेज करता येतो ना, ती व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकते. मग तो कोणत्याही भावनेचा असू, भीती असू दे, खूप कधी कधी आपलं एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम उफाळून येतं आणि त्या प्रेमाच्या भरात आपण नको ते वादे करतो, नको त्या गोष्टी करतो किंवा काही गोष्टींची जसं की आता विश्वास असतो है ना, त्याच्यामध्येच आपण एखाद्याला कोणाला तरी खूप मोठी रक्कम देऊन बसतो किंवा खोटे खोटे नाही म्हणू शकत पण मोठे प्रॉमिस देऊन बसतो. त्याच्यामुळे मी म्हणेल म्हणजे माझं एक असं अनुभव आहे की जी व्यक्ती किंवा काही आता कधी कधी अशी वेळ येते 10 दिवस मस्त डाएट करतो आणि 11व्या दिवशी बापरे पाणीपुरी बघून जे कंट्रोल सुटतो की झालं म्हणजे 10 दिवस पाण्यात जातात. पण तोच एक मोमेंट असतो, तोच पीक पॉइंट असतो जो मला काही सेकंदचा असतो म्हणजे क्षणिक सुख हा म्हणतात ना, ते हो हे असतं करून की 2 सेकंद कदाचित 10 सेकंदांचा तो एक क्षणिक सुख असतं. त्यावेळी जर मी मला सावरलं, त्यावेळी जर मी मला कंट्रोल केलं, तर मी म्हणते की मी खऱ्या अर्थाने मी जिंकली आहे. जर असे मोमेंट्स आपण सगळे शिकलो सावरायला, अशा मोमेंट्स वर आपण विजय मिळवला तर खरंच आहे. सो थँक्यू. त्यामुळे मला त्यामुळे मला आता अनुभव खूप चांगले यायला लागले त्या बाबतीत आणि खूप शांत राहत म्हणजे व्हेरी नाईस. व्हेरी येस. नाईस. खूप छान. आणि लुईस हेच बुक आहे यू कॅन हील युअर लाईफ. जस्ट लुक एट दिस बुक. ही एक बुक आहे आणि मिरर बुक आहे. तर यू कॅन हील युअर लाईफ बुक इज व्हेरी व्हेरी नाईस बुक. यातून त्यांनी आपला कॅन्सरला डिफीट केलेला आहे लुईस यांनी. आणि तिची जर तुम्ही लाईफ जर्नी बघाल तर तिच्या लाईफमध्ये प्रचंड म्हणजे ती कशा सर्कमस्टेन्स मधून गेली हे एकदा जर तुम्ही वाचलं ना तर कळेल की तिने कसं तिच्या लाईफमध्ये विजय मिळवला स्वतःवर प्रेम करून. अजून कोणाला काय शेअर करायचं आहे म्हणजे तुम्ही आता जर 1-2 मिनिटं तुम्ही जी एक्सरसाइज केली त्याच्यातून तुम्हाला काय फील झालं? म्हणजे मला हम्म. तरी अजूनही रडायलाच येतं म्हणजे मे बी मी अजून कुठेतरी माझ्या स्वतःसोबत रिलेशन. मला मला सुद्धा खूप येतं. खूप भावना हे होऊन येतात. येस 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 ऍक्च्युली. सो ऍक्च्युली रडायला आलं, खूप रडायला. खूप असं म्हणजे डोळे पण असे भरून आले आणि अगदी म्हणजे कधी स्वतःसाठी एवढं आपण चांगला विचार कधी केलेलाच नसतो ना. सगळ्यांचा विचार करत करत कधी आपण स्वतःला एवढं अप्रिशिएट करत नाही, पण ते आज खूप भारी वाटतं. इवन दो आपण छोटे मोठे काम करतो ना कधी सपोज आपल्याकडून एखादी चुकी झालीच तर आपण तिथेच स्वतःला म्हणतो किती मूर्ख आहेस का तुला कळलं नाही का. म्हणजे हे सुद्धा तुम्ही गमतीतही म्हणू नका. एक गंमत जरी तुम्हाला वाटली तरी तुम्ही गमतीतही ह्या गोष्टी म्हणायच्या नाही स्वतःसाठी. तुम्हाला स्वतःसाठी नेहमी चांगलंच बोलायचं आहे. कारण की कुठे ना कुठे ते हर्ट होऊन बसतं आणि मग ते तुमचे पुढे पुढे ते ते तुम्हाला तसंच तुमच्या आयुष्यामध्ये रिफ्लेक्ट होतं. तर स्वतःला सगळ्यात जास्त आनंदी ठेवायचं आहे. आणि आज ही कृती सगळ्यांनी मन लावून करायची आहे. खरंच तुम्ही बघा तुमच्या डोळ्यात डोळे टाकून तुम्ही किती वेळ त्या स्वतःसोबत राहू शकता. एक 5-10-5 मिनिटं जरी तुम्ही टिकलात तरी वाव. अजून कोणी आहे जे त्यांना शेअर करायचं आहे? हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स प्राजक्ता? गौरी मॅम, सोनाली, नक्षत्र. खूपच खूपच छान आहे मॅम. आणि असं वाटलं की म्हणजे हे लगेचच संपलं, अजून करायचं आहे खरं. आणि येस येस येस. उद्या घेईल मी ही प्रॅक्टिस. मी आज हम्म. स्वतःला प्रिपेअर नाही केलेलं आहे कारण प्रिपेअर्ड इन द सेन्स बिकॉज आय एम रूम फ्रेशनर. इमोशनल हा, झाली खूप मी. रूम फ्रेशनर. सो दॅट्स येस. वाय.
तर उद्या आपण नक्कीच घेऊ. अरे एकदमच येत रडायला आलो मॅम खूप, स्वतःला बघून रडायला आलं. येस. कारण आपण स्वतःशी कधीच इतकं बोलत नाही. कधीच नाही एवढं. हम्म. मी तर इवन रिट्रीट मध्ये असंही बघितलंय की म्हणजे आपल्याकडे आता खरं मी स्वतः मिरर मध्ये बघत होती त्यामुळे कळलं नाही, पण असे ढसाढसा रडताना सुद्धा लोक मी बघितलेत मिरर वर्क मध्ये. विसरून जातात ते की आपण 100 लोकांमध्ये आहे, 200 लोकांमध्ये आहे. आणि खरंच म्हणजे आधी मी खूप कनेक्ट नाही करू शकायची किंवा अवेअरनेस नव्हता असं म्हणेल मी. पण जेव्हा मी खरंच रिट्रीटला गेलेली ना आता लास्ट टाइम, तेव्हा मी बघितलं की काय म्हणजे खूप खूप म्हणजे ते आय ओपनिंग जे म्हणतात ना तशा प्रकारचं हे मिरर वर्क हे प्रॅक्टिस होतं खरं माझ्यासाठी. आणि म्हणजे मी तेव्हा खरं कनेक्ट नाही करू शकली, पण मी घरी येऊन सरांनी जे प्रॅक्टिस तिथे घेतलेलं ना ते मी घरी येऊन केलं माझं मीच. बापरे इतकं बापरे नाही इतकं छान असं मला माझ्याच स्वतःमध्ये म्हणजे असं काही नाहीये कॉन्फिडन्स लॅक होता काय, पण एक वेगळंच जे म्हणतो ना की वेगळंच रूप म्हणा किंवा वेगळंच आपल्यालाच आपल्याविषयी आपण एवढा विचार एवढा चांगला विचार, मुख्य म्हणजे वाईट तर आपण खूप करतो, एवढा चांगला विचार कधीच मी स्वतःविषयी केला नाही असं वाटलं. आणि नेहमी असं वाटलं की कौतुक नेहमी नवऱ्याने करावं, कौतुक सासूने करावं, मुलाने करावं, म्हणजे मी सोडून सगळ्यांनी माझं कौतुक करावं. पण मग त्या क्षणी मला प्रश्न पडला की अरे मी का नाही करू शकत माझ्याविषयी, म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची मी आहे, माझं मत माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे माझे जे नियर डिअर लोक आहेत ते सेकंड आहेत, पण आधी माझ्यातली मी आहे. आणि मला कोणीतरी एक खूप छान वाक्य सांगितलं होतं की जेव्हा तुझ्याकडे आनंद असेल तर तो तुझा तर तू तुझ्या कुटुंबाला देऊ शकते. तुझं ताट जर दुःखाने निराशेने भरलेलं असेल तर तू तुझ्या मुलांना तुझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा तेच देणार आहे. पण हेच तू कॉन्फिडंट असशील, तू आनंदी असशील, तू पॉझिटिव्ह असशील तर तू तेच देशील तुझ्या मुलांना पण, नवऱ्याला पण किंवा इव्हन फॅमिलीला पण. म्हणूनच आपल्याला काही व्यक्ती असतात की त्या अशा भेटल्याबरोबर खूप पटकन काही व्यक्तींशी आपली मैत्री होते किंवा काही व्यक्ती अशा असतात की फार वेळ लागतो. माहित असंच असतं ना की एखादी व्यक्ती असते ती आनंदाने अशी भरून भरभरलेली असते की आपले खूप पटकन तिच्याशी मैत्री होते, खूप पटकन आपले सूर जुळतात. तसंच खरं म्हणजे खूप काय बोलू शकतो, सर्वसामान्य प्रॅक्टिस बिलकुल नाहीये. दिसताना खूप सोपं वाटतं, अरे मी आरशात रोज हम्म. 10 वेळा बघते स्वतःला, 10 वेळा मी माझं तोंड बघते, आज काय बघू, पण आज बघा. आज बघा तुम्ही आणि उद्या खरंच शेअर करा. काही नाही तर किमान फक्त 5 मिनिटं 2 मिनिटं स्वतः चेहऱ्याकडे आरशात बघत राहा आणि डोळ्यात डोळे घालून बघा. कितीतरी अश्विन मॅमने सांगितलं होतं की कितीतरी लोकांचं असं असतं म्हणजे त्यांनी स्वतःला इतकं गाडून टाकलेलं असतं ना की ते डोळ्यात डोळे सुद्धा स्वतःच्या घालू शकत नाही आरशामध्ये. तेवढी हिंमत सुद्धा नसते आणि त्याच्यासाठी सुद्धा लोक काउन्सिलिंग साठी जातात. म्हणजे तेव्हा मला खरंच असं वाटलं की अरे त्या मनाने आपण किती चांगलं किंवा एक मेंटेन किंवा वेगळं आयुष्य जगतोय ना की आज किमान आपण या गोष्टी या प्रॅक्टिस खूप सहजपणे करू शकतो. सो सगळ्यांनी आज खरंच प्रयत्न करा आणि नक्की उद्या शेअर करा की काय एक्सपिरियन्स होतं बिफोर आणि आफ्टर, करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काय तुमच्या भावनांमध्ये फरक पडला. आणि याला असं काही नाहीये एकदाच करायचे, केव्हाही करा. तुम्ही ऑफिसमध्ये असाल, वॉशरूम मध्ये गेलात, मिरर असेल, 2 मिनिटं उभं राहून बोला. असं काही नाही मोठ्यानेच बोलायचंय, हळू सुद्धा बोलू शकता. ट्रेन मधून घरी येताना, बस मधून येताना, आपल्या फोन मध्ये सुद्धा स्क्रीन बंद असेल तरी आपल्याला चेहरा दिसतो आपला त्याच्यामध्ये सुद्धा. सो आज हा अवेअरनेस ठेवायचा आहे की जिथे कुठे मला माझा चेहरा दिसेल तिथे तिथे मला थँक्यू म्हणायचं आहे आणि त्याच्याशी संभाषण साधायचं आहे, मला कम्युनिकेट करायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी एक व्हिडिओ बघितला होता का सुशांत सिंगचा?
एक एक कोणता? छोटीशी क्लिप आलेली होती की तो जेव्हा स्वतःला म्हणतो की आय एम नॉट गुड, आय एम झिरो. ती त्याची स्टेज बघितली होती, कुठली आली होती की त्या माहित नाही, म्हणजे त्याने कुठून तरी काहीतरी ते बॅगेज त्याच्या डोक्यामध्ये ठेवलेलं आणि मग त्याचं काय ते फ्रस्ट्रेशन किंवा काय त्याच्या मेंदूवर असा परिणाम झाला की त्याने इतकं टोकाचं पाऊल उचललं त्यावेळेस. ते स्वतःबद्दल तो कुठेतरी रिग्रेट फील करत होता किंवा स्वतःला काहीतरी हे करत होता. आणि इवन तो मी ना आज काल 2 दिवसापूर्वी व्हिडिओ बघत होते. म्हणजे आपण याच्या आधी आपले भरपूर लेसन्स बघितले, त्याच्यामध्ये काय होतं की 2 व्यक्ती असतात एकाच ठिकाणी. जसं कालचा जो मी व्हिडिओ बघितलाय तो आहे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळेचा. कोणी कोणी बघितलाय हा व्हिडिओ? बघितला कोणी? नाही. सो त्यांचे जे गुरु आहेत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना बोलवलं गेलेलं. आणि तिथे विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर दोघंही आहे. सचिन तेंडुलकर विनोद कांबळीला भेटायला जातो आणि तो असा अगदी, म्हणजे त्याची जेव्हा परिस्थिती बघितली ना विनोद कांबळीची, तर खरंच म्हणजे तो व्हिडिओ बघताना सुद्धा असं म्हणजे कसं तरी वाटलं की दोन्ही सारख्या लेवलचे. उलटा विनोद कांबळी जास्तीत जास्त अजून त्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल होतं, पण एकाने स्वतःला कसं घडवलं आणि दुसऱ्याने कसं घडवलं. आज एकाची परिस्थिती पहा आणि दुसरा पहा कुठे आहे. ते बघताना असं म्हणजे मन कसं तरी झालेलं. तेव्हा सचिनने जेव्हा शेअर केलं की आम्हाला आमच्या सरांनी सांगितलं, आचरेकर सरांनी, की तुमची जी किट असते, तुमची जी बॅट किट असते, तुम्ही याला जसं आजकालचे काही काही लोक बॅट्समॅन असतात, थोडं जरी लूज झाला मॅच का काही झालं तर बॅट फेकून देतील, हे करून देतील, असे करतात. तर त्यांनी सांगितलं सचिनने की आमच्या सरांनी आम्हाला शिकवलंय की जी बॅट आहे, तुमची किट आहे, तुम्ही त्याचा आदर करा, त्याचा सन्मान करा, त्याला थँक्यू म्हणा, त्याला त्याच्या जागेवर व्यवस्थित ठेवा. म्हणजे आज सचिन तेंडुलकर का आहे हे याच्यातून मला कळलं खरं तर काल तो व्हिडिओ बघताना, की जेव्हा तो एखादा मॅच जिंकतो किंवा कुठला छक्का मारतो तो कधीही वरती आकाशात बघतो. तुम्ही बघा, मोस्ट ऑफ द टाइम एव्हरी बॅट्समॅन, कुठलेही खेळाडू आहे किंवा कुठले मोठे मोठे व्यक्ती बघा, काही जर त्यांच्याकडून चांगलं झालं किंवा त्यांना जर काही मिळालं तर ते वरती पहिले आकाशात बघतात, हात असे वर करतात आणि अशी बॅट दाखवतात. तर ते काय आहे, ते युनिव्हर्सला थँक्यू असतं. ते हर एका गोष्टीसाठी त्या थँक्यू करतात. आणि सचिन तेंडुलकरनी आपला फोकस नाही ढळू दिला. त्यांनी त्याची प्रॅक्टिस, त्याचं घर, तो दुसऱ्या गोष्टीमध्ये नाही हे झाला. जिथे विनोद कांबळी अतिशय जास्त पोटेन्शियल, त्याच्यामध्ये खूप क्षमता होती, पण त्यांनी वेगळा काहीतरी पार्टी हे जे त्याचं पर्सनल झालंय. पण आज बघा, एक कुठे आहे आणि एक कुठे आहे. सो हा व्हिडिओ बघितल्यावर खरंच लक्षात आलं. आणि सचिनमध्ये ग्रेटफुलनेस, ग्रॅटिट्यूड प्रचंड भरलेला आहे. सो म्हणून आज तो सचिन तेंडुलकर आहे. अच्छा, सेल्फ लव्ह, हा सेल्फ लव्ह करायलाच पाहिजे. सेल्फ लव्ह केले, तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तेव्हाच तुम्ही पुढे जाल. जसंच प्राजक्तांनी पण सांगितलं ना आता, सेम तसंच आहे. मी जर आनंदी असेल तर मी आनंद देणार ना. व्हेरी नाईस. सो थँक्यू सो मच. आता मी रेकॉर्डिंग स्टॉप करते आणि अजून कोणी याला काही बोलायचं आहे किंवा शेअर करायचं असेल तर सांगा.